नवी मुंबई विमानतळाच्या नामांतराचा वाद आता चिघळलेला आहे। दिवा पाटलांचं नाव देण्यासाठी भूमिपुत्र आक्रमक पाहायला मिळतात। 6 ऑक्टोबरला धडक मोर्चाचं नियोजन करण्यात आलेलं आहे। सुरेश म्हात्रेंनी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। दिवा पाटलांचं नाव देण्यासाठी या ठिकाणी भूमिपुत्र आक्रमक पाहायला मिळतात। नामांतराचा वाद आता चिघळलेला आहे। आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। 6 ऑक्टोबरला धडक मोर्चाचं नियोजन करण्यात आलंय। सुरेश म्हात्रेंनी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। 6 तारखेला आम्ही मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि तेही कमीत कमी 2 लाखाच्या वर संख्येने समाज बांधव असतील, आमच्या भगिनी असतील, आमची मुळंबाळं असतील, आम्ही सगळी लोक एक वेळ सगळेच रस्त्यावर उतरणार आहोत। येत्या 6 तारखेला सगळ्या समाज बांधवांना आम्ही आता आवाहन करणार आहोत की लाखोच्या संख्येने आपण सहभाग होऊन एक विमानतळावर धडक मोर्चाचं आम्ही आयोजन करतो। सुरेश म्हात्रे यांनी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। या ठिकाणी नामांतराचा वाद आता चिघळलेला आहे। नवी मुंबई विमानतळाला या ठिकाणी दिवा पाटलांचं नाव देण्याची मागणी जोर धरू लागलेली पाहायला मिळते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।